नमस्कार बंधू भगिनींनो, मी कोच प्रभाकर कासार. माझ्या दैनंदिन तंत्रज्ञानाची ओळख या व्हिडिओ मालिकेमध्ये आपले स्वागत करतो. मी आज या व्हिडिओ मालिकेचा 10वा भाग आपल्यासाठी प्रसारित करीत आहे. या 10व्या भागाचं नाव आहे पृथ्वीवर दिवस आणि रात्र कसे होतात. चला तर मग बघूया दिवस रात्र पृथ्वीवर कसे होतात ते. पृथ्वी ही गोल आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते आणि सूर्याभोवती फिरत असते. ज्यावेळेस ती स्वतःभोवती फिरते त्यावेळेस पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. ज्यावेळेस ती स्वतःभोवती फिरते त्या गतीला परिवलन गती असे म्हटले जाते आणि ज्यावेळेस ती सूर्याभोवती फिरते त्यावेळेस आपण त्या गतीला परिभ्रमण गती अशी म्हणत असतो. पृथ्वी हा स्वयंप्रकाशित ग्रह नाही, त्यामुळे आपल्याला सूर्यापासून प्रकाश मिळत असतो. ज्यावेळेस पृथ्वी फिरायला लागते त्यावेळेस पृथ्वीचा काही भाग सूर्याच्या प्रकाशामध्ये येतो आणि त्या ठिकाणी दिवस असतो आणि त्याच्या विरुद्धचा भाग हा काळोखात जातो आणि तिथे रात्र असते. पृथ्वी फिरत असताना हे दिवस रात्र हे सारखं सायकल सुरू असतं. ज्या ठिकाणी रात्र असते तो भाग पुन्हा सूर्याकडे येतो आणि तिथे दिवस होतो आणि जिथे दिवस असतो तो भाग सूर्याच्या पलीकडे जातो, तिथे रात्र होते. अशा पद्धतीने पृथ्वीवरती दिवस आणि रात्र होत असतात. या पृथ्वीला स्वतःभोवती एक गती पूर्ण करण्यासाठी, एक परिवलन पूर्ण करण्यासाठी 23 तास 56 मिनिटं आणि 4 सेकंद लागतात. याला 24 तास किंवा एक दिवस असं म्हटलं जातं. आणि या एक दिवसामध्ये 12 तास दिवस असतो आणि 12 तास रात्र असते. या दोन भागांमधून जी काल्पनिक रेषा जाते त्याला प्रकाशवृत्त असे म्हटले जाते. म्हणजे काळोख आणि प्रकाश यामध्ये जी रेषा येते त्याला प्रकाशवृत्त असे म्हटले जाते आणि प्रकाशवृत्तावरच सूर्यास्त आणि सूर्योदय या घटना घडत असतात. अशा पद्धतीने पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात. धन्यवाद.